नमस्कार मित्रांनो, मी महेश पाटील. पाटील हब या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजची बातमी राज्यातील 800हून अधिक व्यवसाय शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अनेक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मित्रांनो, न्यायालयाने नेमके काय सांगितले? राज्य सरकारने न्यायालयात कोणती भूमिका मांडली? आणि या निर्णयामुळे शिक्षकांची नोकरी कितपत सुरक्षित झाली आहे आणि पुढे या प्रकरणात काय घडू शकते, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि मित्रांनो, पाटील हब चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. खाली दिलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. मित्रांनो, आजच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार राज्यातील 800हून अधिक व्यवसाय शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हे सर्व शिक्षक केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण व्यावसायिकीकरण या योजनेच्या अंतर्गत अनेक वर्षापासून कार्यरत आहे. परंतु काही काळापासून या शिक्षकांमध्ये एक मोठी चिंता होती. ती म्हणजे जर ही योजना सुरू असतानाच त्यांच्या जागी इतर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती झाली तर त्यांची नोकरी याचे काय होणार? याच कारणामुळे संबंधित शिक्षकांनी न्यायालयाचे दार ठोठावले. मित्रांनो, या प्रकरणात शिक्षकांच्या वतीने बाजू मांडण्यात आली की जोपर्यंत केंद्र सरकारची ही योजना सुरू आहे तोपर्यंत विद्यमान व्यावसायिक शिक्षकांना सेवेत कायम ठेवण्यात यावे. मित्रांनो, तसेच त्यांच्या जागी नवीन कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करू नये. यावर सुनावणी दरम्यान राज्य सरकारनेही महत्त्वाची माहिती न्यायालयासमोर ठेवली. राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयात स्पष्ट सांगितलं की केंद्र सरकारची ही योजना आजही सुरू आहे. ती बंद करण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. ही बाब न्यायालयाने गांभीर्याने घेतली. आणि मित्रांनो, यानंतर न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देताना स्पष्ट केलं की जोपर्यंत केंद्र सरकारची योजना सुरू आहे तोपर्यंत याचिकाकर्त्या व्यवसाय शिक्षकांना सेवेत कायम ठेवावे. इतकेच नाही, त्यांच्या जागी इतर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करू नये असं स्पष्ट निर्देश राज्य सरकारला देण्यात आले. हा आदेश संबंधित शिक्षकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. मित्रांनो, या निर्णयाचा अर्थ असा नाही की सर्व प्रश्न कायमचे सुटले आहेत, परंतु सध्या तरी न्यायालयाने शिक्षकांच्या सेवेला संरक्षण दिले आहे. यामुळे शिक्षकांमध्ये निर्माण झालेली असुरक्षितता काही प्रमाणात कमी झाली आहे. विशेष म्हणजे हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून अशा प्रकारच्या योजनांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा संदर्भ ठरू शकतो. मित्रांनो, आता पुढील सुनावणीमध्ये न्यायालय या प्रकरणावर अधिक सविस्तर विचार करेल. राज्य सरकारकडून पुढील भूमिका मांडली जाईल. त्यानंतरच या प्रकरणाचा अंतिम निकाल कोणत्या दिशेने जाईल हे स्पष्ट होणार आहे. म्हणूनच या प्रकरणाकडे सर्व व्यवसाय शिक्षकांचे लक्ष लागलेले आहे. मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती आज प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रकातील बातमी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. कोणत्याही अंतिम निर्णय झालेला नसून हा न्यायालयाने दिलेला महत्त्वाचा अंतरिम दिलासा आहे. त्यामुळे पुढे न्यायालयात काय घडते, सरकारची भूमिका काय असते आणि या प्रकरणात नवीन अपडेट काय येतात याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच शिक्षक भरती, शिक्षण विभाग, न्यायालयीन प्रकरणे आणि शासन निर्णयाच्या अचूक अपडेटसाठी पाटील हब चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न किंवा मत असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.